प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या 16 एप्रिलच्या थरारक भागात आपण बघूयात की युगंधरचा लहान भाऊ विद्याधर त्या राक्षसाची मालिकेत एंट्री झाली आणि त्याची घाणेरडी नजर पडली ती म्हणजे आनंदीवरती. आबांनी आधीच सावधानगिरीचा इशारा देऊन सुद्धा आनंदी त्या नराधमाच्या चाळ्यात अडकणार आहे. होतं असं की विद्याधरचं 15 तारीख म्हणजेच हप्ता वसुली. युगंधरकडे तो पैसे मागायला येतो. युगंधर त्याच्या तोंडावर हवे तितके पैसेही फेकतो आणि त्याने ताकीदही दिलेली असते, गावातून तोंड काळं करायचं. आणि एकदाचे आता विद्याधरचे 100 अपराध भरले तर मग तो भयानक अवस्था करेल. जेव्हा वरून आनंदीसोबतचं मैत्रीचं नातं मैत्रीच्याही पलीकडे घेऊन जायचा विचार करतो, तेव्हा आनंदीने एका सुंदर छान अशा कवितेतून त्याला मैत्रीचा इतका गोड सल्ला दिलाय ना. पण आता त्या राक्षसाच्या जाळ्यात अडकलेल्या आनंदीला युगंधर कसा सोडवेल आणि विद्याधरची तो काय अवस्था करेल आणि हे सगळं नक्की घडतंय तरी कसं पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आरती आबा दोघेही आता फॅक्टरीत कामाला निघालेलेच असतात. तेव्हा आरतीला आनंदी प्रश्न विचारते की कोण होता ग तो राक्षस. आबा तिला ओरडतात की आनंदी आता हा विषय नको आहे आणि ते निक्षून सांगतात की घराबाहेर अजिबात पडायचा नाही. कामावरून वेळेत घरी या आणि अर्चे जर काही महत्त्वाचं कामच नसेल ना तर घरात बसून राहा. आम्ही येईपर्यंत घराच्या बाहेर अजिबात पडायचा नाही. आणि ते दोघेही आता फॅक्टरीकडे निघतात. तेव्हा आनंदीला इतकं टेन्शन येतं की कोण असेल हा राक्षस आणि त्याच्या येण्याने आबांना काय इतकं टेन्शन आलं आहे. तोपर्यंत इकडे युगंधरच्या भावाची एंट्री दाखवली. तो गाडीतून डायरेक्ट फॅक्टरीतच येतो आणि दिमाखात गाडीच्या खालती उतरतो. त्याचा एक वेगळाच रुबाब, एक वेगळाच ताठा असतो जो की आधीच युगंधरने त्याच्या पायाखाली चिरडलाय. आपल्या हातातलं कडं तो बाजूला करतो आणि त्यानंतर दिमाखात चालत तो फॅक्टरीच्या आत जातो. जेव्हा तो प्रवेश करतो ना त्या क्षणी आता त्याच्या वाईट नजरेने सगळ्या बायका आता सैरभैर होतात. ज्या बायका तिथे फॅक्टरीत काम करत असतात त्याला असं अचानक आलेलं बघून त्या खूपच घाबरून गांगरून जातात. पटापट लगेचच आपली साडी वगैरे व्यवस्थित आहे की नाही ते बघत असतात, कारण त्याची नीच घाणेरडी नजर त्यांच्यावरून हटतच नसते. आता तो पुढे जसा जातो तसतशा सगळ्या बायका घाबरलेल्या असतात, अक्षरशः लटालटा कापत असतात. आता एकजण तिच्या कामात व्यस्त असते आणि तो तिच्याजवळ जाऊन अचानक तिचा हात धरतो. तिचं अंग थरथरायला लागतं. ती त्याच्या हातून हात हिसकावून काढून घेते आणि तो तसाच पुढे चालत जातो. तिच्यासोबतची जी कामगार आहे ती तिला म्हणते की तुला मी खुणवत होते ना, मागे बघ म्हणून. जेव्हा तो रुबाबात युगंधरच्या केबिनमध्ये प्रवेश करतो ना त्या क्षणी युगंधर त्याला त्याची जागा दाखवून देतो की साप येण्याची चाहूल लागत नसतं असं म्हणतात. त्याच्या कधी बी पायाचा बी आवाज येत नसतोय. पण तुझं तसं नाही आहे. तुझं बी तसंच आहे. दबक्या पावलांनी वार करायची तुझी लई जुनी सवय. तेव्हा तो खाऊका किळू नजरेने युगंधरला बघत राहतो. इकडे आनंदीला राहून राहून तोच प्रश्न पडतो. आरचीला ती विचारते की आरचे कोण असेल ग तो राक्षस. तेव्हा ती मस्ती करते, त्याची थट्टा करते की काय माहीत असेल कोणीतरी पुराणातला, नाहीतर साऊथमधल्या फिल्मसारखा मोठ्या दाताचा आणि 2 शिंगांचा. तेव्हा दोघेही फिदी हसत सुटतात. इकडे जेव्हा युगंधर ताडकन मागे वळून पाहतो तेव्हा त्याचा भाऊ त्याला म्हणतो, अहो काय मालक साहेब, आम्ही तर तुमची सावली आणि सावलीचा कधी आवाज येत असतो होय. युगंधर आपल्या खुर्चीत रुबाबात बसतो आणि त्याला सडेतोड उत्तर देतो की सावली उजेडात सोबत असते विद्याधर. तू तर अंधारातही डंक मारल्याने अवलाद आहे. आज 15 तारीख. तसं बी तुझा वंगाळ पाय जेव्हा उंबऱ्याला लागला ना तेव्हाच कळलं की आज नक्कीच काहीतरी होणार आहे, काहीतरी वाईट होणार आहे. तेव्हा विद्याधर आपले हात टेबलावर आपटत म्हणतो की अगदी बरोबर बोललात बंधुराज. पण दादा, विद्याधरला नशीब वाटताना लई भेदभाव केला बघ. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेलो आपण. एकाच्या नशिबात पैशांचा पाऊस आणि दुसऱ्याच्या नशिबात
इथे तिथे हात पसरण्याची वेळ. असं म्हणत तो युगंधरच्या समोरच्या खुर्चीत बसतो. युगंधर त्याला म्हणतो की भेदभाव हा नशिबाने नाही तर कर्माने केला. मी हाताला फोड येईस्तोवर कष्ट केलं. स्वतःचा स्वाभिमान कधी बी ढळू दिला नाही. स्वतःची नीतिमत्ता कधीही हालू दिली नाही. आणि तू दुसऱ्याच्या ताटातलं कसं पळवायचं, दुसऱ्याच्या लेकीबाळींवरती हात टाकून त्यांचं वरबाडून कसं खायचं, जुगार दारू याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. आता विद्याधरला तर काडीचीही लाज नसते. युगंधरला तो म्हणतो की दादा, अरे तुझं ताट लई भरलंय, त्यातलं थोडंसं मी चाकलं तर कुठं बिघडलं. तू मोस देव बनून फिरतोस रे, पण तुझ्या सावलीमध्ये मीच सैतान ठरलोय. आणि तो चोराचा क्यूब टेबलावर ढकलतो. युगंधर तो पकडतो. युगंधर विद्याधरला डायरेक्ट धमकावतो की कष्टाच्या सावलीत राहून डंक मारायचा नाही. आस्तेनाचा साप कितीही चांगला दिसत असला ना तर शेवटी तो डंक मारतोच. विद्याधरला तो निक्षून सांगतो की सापाला दूध पाजणारे आमचे हेच हात त्याच सापाला ठेचायला बी कमी करणार नाहीत. तेव्हा विद्याधर ताडकन उठतो आणि युगंधरला म्हणतो की ठेचा की, वाट कुणाची बघताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादासाहेब, मला ठेचताना तुमचे हात बी रक्ताने माखलेले असतील आणि ते रक्त मालक साहेबांच्या सख्ख्या भावाचं असणार आहे. लोक काय म्हणतील की मालक साहेबांनी सख्ख्या भावाचं रक्त पिलं. तेव्हा युगंधर त्याला निक्षून सांगतो की तुला ठेचायला मी मागं पुढं बी बघणार नाही. जर आईला शब्द दिला नसताना तर मग मागेच तुला चित्ता काढला असता. ज्या दिवशी माझ्या सहनशक्तीचा अंत होईल ना, त्या दिवशी तुझ्यातला राक्षस मारायला मला दसऱ्याची वाट बघावी लागणार नाही. पोहोचलं. तेव्हा विद्याधर मुद्दामच म्हणतो की पोहोचलं, लई खोलपर्यंत पोहोचलं आणि आत जाऊन मेंदूला बी टोचलं. तेव्हा युगंधर त्याच्या हाती पैशांचा बंडल सोपवतो आणि त्याला पुन्हा एकदा बजावतो की ज्या दिवशी तुझे 100 अपराध भरतील ना, त्या दिवशी तू संपला हे समजच. आता मी फक्त त्या 100 अपराध भरण्याची वाट बघतोय. चल तोड काळं कर इकडनं. तेव्हा त्या पैशांचा वास घेत मुद्दामच विद्याधर म्हणतो की मालक साहेब, नाही म्हणजे तुमचं देव पण असंच चालू ठेवा. आम्ही पापी माणसं. पण दादासाहेब, एक गोष्ट तुम्ही पण विसरू नका. काय आहे, देवाला पण वनवास चुकला नाही. असं सांगून हसत तो मागे वळतो. दारापाशी जाऊन थांबतो. पण त्याच्या मनाची नुसती लाही होते. अंगात असं काही रक्त संचारतं. युगंधर, तू असशील सूर्य, पण त्या सूर्याला गिळणारा मी राहू आहे. मी काय ठिणगी नाही, आग आहे आग. आणि ईश नाही तर पूर्ण नाग आहे. तो तसाच तडकाफडकी निघून जातो. मागे युगंधर म्हणतो की नाग किती विषारी असला ना तरी त्याला मारणारं मी करडोय. इकडे आनंदीला वरूनचा फोन येतो. ती फोन घेते. जेव्हा ती वरून बोल म्हणते तेव्हा मुद्दामच आरची तिला डिवचायला लागते. तिच्या अवतीभोवती फिरत असते. वरून आनंदीला म्हणतो की आनंदी, तू येणार नाही आहेस कामावरती आज, मला तुला भेटायचं होतं. आनंदी विचारते की भेटायचं होतं. तेव्हा वरून सांगतो की अगं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. आनंदी विचारते की सरप्राईज. मुद्दामच आता आरची खोड काढत्या. तिला चोराचा चिमटा घेते. आनंदी ओरडते तिच्यावर, नको ना प्लीज. तेव्हा वरून विचारतो की नको पण का. तेव्हा आनंदी म्हणते की तुला नाही रे, ती माझी धाकटी बहीण, तिला ओरडायले. वरून म्हणतो की ओ अच्छा, पण तू येणार आहेस ना, तू आल्यानंतरच कळेल सरप्राईज काय आहे ते. तेव्हा आनंदी सांगते की ठीक आहे मी येते. इकडे विद्याधर जातो आणि चंदनच्या पाठीत एक धपाटा देतो. तो चिडतो, पण समोर विद्याधरला पाहता क्षणी त्याचा कौतुक सोहळा साजरा करतो. अरे वा, धाकले मालक आमचे करते धरते, तुम्ही आला म्हणजे आमचं नशीबच चमकले की. चंदनच्या पोटाला चिमटा काढत तो विचारतो की जिजून पार बारीक झालास की लेका. मी ऐकलंय की लोकांसाठी लईच चिजतोय म्हणतो आत. तेव्हा चंदन म्हणतो की तो स्वतःच्या शरीराकडे बघतो. विद्याधर त्याला म्हणतो जरा आमच्यासाठी बी जिजा की.
त्यावर चंदन त्याला हरभऱ्याच्याच झाडावर चढवतो. अहो छोटे मालक, तुमच्यासाठी तर मी पण चिचायला तयारच आहे की. तुम्ही फक्त शब्द टाका, ह्यो चंदन त्याचा बाजार उठवायला तयारच आहे. आणि तसा बी या चंदनला किती बी घासलं ना तरी त्यातून सुगंधच दरवळणार आहे. चंदन विचारतो की पण आज इकडं कसं काय वाट चुकलात? काही वंगाळ घडलं आहे का? म्हणजे या चंदनला संशय नाही तर 100% खात्रीच आहे की विद्याधर आला म्हणजे नक्कीच काहीतरी कांड झाला असेल. तेव्हा विद्याधर सांगतो की आज तारीख आहे नवं. अरे हप्ता वसुली. आपण आता आपली तारीख कधी चुकायची नाही बघा. तो मुद्दामच विचारतो की ते नवं, फॅक्टरीत एखादं नवीन पाखरू आलं आहे काय? तेव्हा चंदन म्हणतो की पाखरू? अहो पाखरूच काय, पाखरांचा थवा आहे थवा. पण मालक साहेब, कसा जरा लईच चुकलाय हो. त्याला नक्की काय म्हणायचं आहे विद्याधरला उमगता. म्हणजे विद्याधरच्या डोक्यात नुसती घाण भरलेली. एकदा का कशाला शेक मिळाला ना की समद्या पाखरांचा थवा कसा उडवतोय ते बघाच. तेव्हा विद्याधर त्याच्या गालावरून हात फिरवतो. शहाणायस आणि खिशातून भरमसाठ नोटा काढतो. आता मात्र चंदनची नियत फिरते आणि तो विद्याधरच्या अवतीभोवती लोचटपणाच करायला लागतो. चंदन समोरच तो नोटा मोजत असताना चंदन म्हणतो की आज चंदन आणि लक्ष्मीचा असा काही मिलाप झालाय ना मालक साहेब. ते नव्ह, एकदाचं बसूयात आणि ठरवूयात की पाखरांचा कुठला थवा उडवायचा आहे ते. तेव्हा काही ते नोटा काढून विद्याधर चंदनच्या हाती टेकतो आणि सांगतो की चल बघूयात कुठला थवा उडवायचा आहे ते. चंदन विद्याधरला घेऊन जातो. इकडे आनंदी याला जेव्हा चाहूल लागते तेव्हा ती गाईड करायला सुरुवात करते. पण जेव्हा वरून मुद्दामच सायकलचं आवाज करतो ट्रिंग ट्रिंग, तेव्हा आनंदी अचूक ओळखते की वरून तू आणि बाकीचे टुरिस्ट कुठे आहेत. तेव्हा तो म्हणतो की बाकीचे आलेच नाही आहेत, कारण आज टूर फक्त मी एकट्यानेच बुक केली. तेव्हा आनंदी विचारते की काय? वरून सांगतो की हो, कारण आज माझा वाढदिवस आहे. तेव्हा आनंदी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आता ती भलतीकडे हात करते पण वरून तिच्या शुभेच्छा स्वीकारतो. तो सांगतो की तुला माहिती आहे आनंदी, माझ्या आईनं मला नेहमी म्हणते की मी सर्वांनाच आनंद देतो पण माझ्या आनंदाचा कधी विचारच करत नाही. दरवर्षी वाढदिवस मी माझ्या आईसोबत साजरा करतो, पण म्हटलं की यावेळी वेगळं काहीतरी करूयात. यावेळी आपण आपला आनंद शोधूयात आणि माझा आनंद तू आहेस आनंदी, जिने मला जगाकडे नव्या दृष्टीने बघायला शिकवलं. आजचा दिवस तू माझ्यासाठी घालवशील का? तेव्हा आनंदीला त्याचं मन मोडवत नाही. ती म्हणते की बरं, आपण काय करायचं आहे आपण? तेव्हा वरून तिला सांगतो की नाही म्हणजे आतापर्यंत तू मला गाईड करत होतीस ना, पण आता मी तुला गाईड करणार. मला बघायचं आहे की हे जग तू तुझ्या दृष्टीने कसं बघतेस. तेव्हा आनंदी तर खूप खुश असते. ती विचारते की पण या सायकलचं काय करायचं? आता वरूनच्या डोक्यात एक आयडिया आधीच असते. तो म्हणतो की ओ सायकल, चल सांगतो. इकडे युगंधरला खूपच टेन्शन असतं. तो तडकाफडकी शिर्केला बोलावून घेतो. शिर्के विचारतो की काय झालं मालक साहेब? नाही म्हणजे काही वगाळ घडलं आहे का? तेव्हा युगंधर म्हणतो की शिर्के, अहो विद्याधर गावात आला आहे, बातमी पोहोचली ना व? तेव्हा शिर्के म्हणतो की पोहोचली. सावलीसारखा एक माणूस ठेवा म्हटलं. तेव्हा शिर्के म्हणतो की तुम्ही काही बी काळजी करू नका मालक साहेब, असा त्याचा आता चोख बंदोबस्त करतो ना. इकडे वरून आनंदीला सायकलवरून घेऊन येतो बर्फाचा गोळा खाण्यासाठी. जेव्हा तो बर्फाचा गोळा बनवत असतो ना गोळेवाला, त्यावेळेस वरून थोडासा बर्फ घेऊन आनंदीच्या हातावर ठेवतो. इतकं थंडगार वाटतं तिला. त्यानंतर बर्फाचे गोळे तयार होतात आणि दोघेही आता त्याचा आस्वाद लुटतात. आता बर्फाचा गोळा आनंदीला इतका आवडलेला असतो. त्यानंतर दोघेही नारळ पाणी पितात, मस्त असं गप्पा मारत असतात. त्यानंतर वरून तिच्यासाठी म्हातारीचे केसही घेऊन येतो. आनंदी इतकी खुश असते आणि वरून तिच्या आनंदामध्येच समाधानी असतो. युगंधर इकडे शिर्केला सांगतो की काळजी मला माझ्या घराची नाही, या गावाची आणि गावच्या आबरूची. विद्याधर परत आलाय म्हणजे त्याची गावातल्या आया बहिणींवरती नजर पाडायला नको.
आता बी तो चंदनसोबत बाहेर पार्टी करायला आहे. एकदाची त्याची गचांडी पकडा आणि हाकलून द्या गावातनं आणि घरातनं बी. तेव्हा शिर्के शब्द देतो की मालक साहेब मी स्वतः जातीने लक्ष घालतो. हाकलून देतो त्याला आणि तो निघून जातो. युगंधर स्वतःलाच म्हणतो की या हरामखोराला आता अशी अत्तल घडवायला पाहिजे की या गावची वाटच विसरला पाहिजे. इकडे वरून आनंदीला राधाकृष्णाच्या मंदिरात घेऊन येतो. तो तिला म्हणतो की चल थोडा वेळ बसायचं. तेव्हा आनंदीही त्याच्यासोबत तिथेच थांबते. वरून विचारतो की किती शांतता आहे ना इथे, आणि या शांततेत तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान आज मला माझ्या कॅमेऱ्यात कैद करताच आलं नसतं. तेव्हा आनंदी सांगते की हे राधाकृष्णाचं मंदिर खूप जुनं आहे. वरून इथे शब्द कधी लागतच नाहीत, फक्त भाव उरतात. वरून आनंदीला इतकं भरभरून बोलतो की राधेकृष्णाची ही मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतं की प्रेमाचं अस्तित्व कधी संपतच नाही ना. म्हणजे कृष्णाच्या ब्रासरीचा प्रत्येक सूर फक्त राधेसाठी होता. लोक अशी म्हणतात की ते दोघे कधीच एकमेकांना भेटले नाहीत. कृष्ण राधेचा जीव होता आणि राधा कृष्णासाठी अस्तित्व. आता आनंदीच्या शब्दांनी वरूला अशी काही भुरळ पडते ना. तो म्हणतो की पण मला असं वाटतं तू अगदी बरोबर बोललात. श्रीकृष्ण आणि राधामध्ये प्रेमापेक्षाही जास्त काहीतरी होतं. आपल्यासाठी प्रेम म्हणजे फक्त शब्द, पण त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे त्याग आणि मैत्री होती. जेव्हा कृष्णाने गोकुळ सोडलं तेव्हा राधेने कधीच त्याला अडवलं नाही, कारण तिलाही माहिती होतं की तिच्यापेक्षा जास्त गरज कृष्णाची या जगाला आहे. प्रेमात कधी काही सांगावं लागत नाही, तर त्या सगळ्याची जाणीव होते, नाही का. तेव्हा वरून म्हणतो की किती सहज बोलते सगळं आनंदी. म्हणजे मला असं वाटतं की मला जर माझ्या मनातलं काही सांगायचं असेल तर ते तुला शब्दात व्यक्त करायची गरजच नाही. ते तू पटकन ओळखशील. एक कविता सुचली, ऐकवू. तेव्हा आनंदी खुश होऊन म्हणते की ऐकव, मला आवडेल ऐकायला. तुला सांगायचं होतं मनातलं, पण शब्दात गहिवर आला. तू भेटलीस आणि हा कृष्ण राधेचा ग झाला. कृष्णाचा हा रंग साधा कोऱ्यात एकरूप झाला. राधा झाली सावळी आणि कृष्ण प्रेमरूप झाला. मी काही कवी नाही, पण मनात फक्त एक ओळ सुचली. कृष्ण राधा एक झाले, तू आणि मी त्याची सावली. आता या सगळ्या कवितेचा अर्थ आनंदीला चांगलाच उमगलेला असतो, पण मुद्दामच ती म्हणते की नात्यांची ही गुंफण फक्त प्रेमातच नसते वरून, तर ती मैत्रीतही असते. आता तो गालातच असतो, कारण आनंदीचा नक्की काय म्हणायचं आहे ते त्यालाही कळतं. आनंदी विचारते की मी पण एक कविता ऐकवू. तेव्हा तो खूप उत्सुक होतो. आनंदी त्याला कविता ऐकवते की एका अथांग सागरात मैत्रीचा हा किनारा, तू पाणी चिंब मैत्रीचा पाझरा, हळव्या मनाची हळवी वात शोधत येते तुझ्याचकडे. मी राधा नाही मी मीरा नाही मी राधा. प्रेम आणि मैत्री ओढ फक्त कृष्णाकडे. शब्द फक्त जाणून घे, मी काही नाही बोलत. एक झुल्यावरती झुलत असतील कृष्ण राधा झुला, पण मीरेच्या एक तारेतून सूर मैत्रीचा छेडला. तेव्हा वरूनला इतकं हसू येतं. तेव्हा वरून आता तिच्या कवितेचं इतकं तोंड भरून कौतुक करतो की वा आनंदी, खूप छान, कमाल. नाही म्हणजे तुझ्या शब्दाने आज माझा वाढदिवस सार्थक झाला. तेव्हा आनंदी म्हणते की बड्डे बॉय, खरं तर आज मलाही खूप छान वाटलं. तेव्हा वरून मुद्दामच म्हणतो की पण तुझ्या त्या मैत्रीच्या कवितेनं थोडंसं हैसच वाटलं. आनंदी विचारते की का रे, तुला काय वाटलं, मी प्रेमात पडले तुझ्या. वरून अचानकच विचारतो की हरकत काय आहे पडायला, आणि आनंदीला धक्काच बसतो. प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतोय, पण पुढील भागात मात्र मोठा भयानक थरारक ट्विस्ट आलाय. कारण विद्याधरची गाडी एके ठिकाणी अडकलेली असते आणि त्यात नीच नराधम राक्षसाच्या तावडीत सापडते. ती म्हणजे भोळी बाबडी आनंदी. आनंदी नेमकी चांगुलपणाने त्याच्या मदतीला जाते. ती सांगते की आज झाडाचा पाला असा चाकाखाली टाकला की तुमचं चाक निघल. तेव्हा विद्याधर ती नजर पडते तिच्यावरती. त्याच्या मनात घाणेरडं कारस्थान शिजतं की अरे वा, ही तर आंधळी आहे, आणि तो गाडीच्या खालती उतरतो.
तेव्हा गाडीचं चाक आता पटकन त्या खड्ड्यातून निघतं खरं, पण विद्याधर मुद्दामच म्हणतो की मी युगंधरचा भाऊ आहे, लहान भाऊ. आता तुम्हाला घरी सोडायची जिम्मेदारी आपली. आता जेव्हा आनंदी त्याच्यावरती विश्वास टाकून गाडीत बसते, तिला दारूचा वास येतो. ती सावध होते, घाबरते, पण ती उतरणार तर विद्याधर सांगतो की चला आता गाडी कुठं बी थांबवायची नाही, तुम्ही आमची मदत केली आहेत. आणि तोपर्यंत शिर्के एक वाईट बातमी घेऊन युगंधरकडे येतो की मालक साहेब घात झाला. तेव्हा युगंधर विचारतो की कोण अडकलं त्याच्या तावडीत. शिर्के सांगतो की आपली आनंदी. तिकडे आबांनी पार घर डोक्यावर घेतलेलं असतं. आनंदी इतक्या रात्रीचीही घरी परतलेली नसते. सांगूनही आनंदीने मोठी चूक केली याचा त्यांना खूप राग येतो. पण आता विद्यार्थ्यानं केलेल्या या काळ्या घाणेरड्या कर्मांची युगंधर त्याला काय शिक्षा देतोय?